समता रस का पान करो, अनुभव रस का पान करो। शांत रहो शांत रहो, सहज सदा ही शांत रहो। नहीं अशांति का कुछ कारण, ज्ञान दृष्टि से देख हो। क्यों पर लक्ष्य करे रे मूर्ख, तेरे से सब भिन्न हो। देह भिन्न है कर्म भिन्न है, उदय आदि भी भिन्न हो। नहीं अधीन है तेरे कोई, सब स्वाधीन परिणमित हो। पर नहीं तुझसे कहता कुछ भी, सुख दुख का कारण नहीं हो। करके मूढ़ कल्पना मिथ्या, तू ही व्यर्थ आकुलित हो। इष्ट अनिष्ट न कोई जग में, मात्र ज्ञान के ज्ञेय हो निरपेक्ष करो निज अनुभव, बाधक तुमको कोई न हो। तुम स्वभाव से ही आनंदमय, पर से सुख तो लेश न हो। झूठी आशा तृष्णा छोड़ो, जिन वचनों में चित्त धरो। पर द्रव्यों का दोष न देखो, क्रोध अग्नि में नहीं जलो। नहीं चाहो अनुरूप प्रवर्तन, वेद ज्ञान ध्रुव दृष्टि धरो। जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो। कर्तापन का भाव न लाओ, निज हित का पुरुषार्थ करो। सातवं कडवं आहे. काय सांगितलं अर्थ सांगा, ट्रान्सलेट करा. जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो. म्हणजे काय? जे होते त्याला होऊनच द्या, त्याने त्याला स्वीकार करा. जे होत आहे ते होऊ द्या, होनीला स्वीकार करा. करतापन का भाव न लाओ. करतापन का भाव न लाओ म्हणजे निज हित का पुरुषार्थ करो. काय सांगायचंय? कर्तृत्वाचा भाव आणू नका. जे काय कार्य केलं त्याच्यामध्ये ते होणार होतं, जे झालंय त्याला स्वीकार करा फक्त, हे सांगायला लागले. त्याच्यामध्ये आपलं काय कर्तृत्व नाही. म्हणून करायचे तुम्हाला काय, तर स्वतःच्या हिताचा पुरुषार्थ करा. अन्य तुम्ही काय करू शकत नाही. म्हणजे परद्रव्याचा मी अकर्ता आहे. इवन मी माझ्या पर्यायाचा सुद्धा अकर्ता आहे. मला कुठली पर्याय पाहिजे आत्ता? सुखरूप पर्याय पाहिजे. पण मी ती तर पर्याय आणू शकतोय का? कोमल, व्हिडिओ ऑन ठेवा की. हॅलो हॅलो. हां, कुठल्या ग्रुपवर म्हणतो? सातवं कडवं आहे. जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो. करतापन का भाव न लाओ, निज हित का पुरुषार्थ करो. काय सांगितलं अर्थ याचं? जे होत आहे ते होऊ द्या. होनी को जे घडणार आहे ते घडणार आहे. तुम्ही काय करता हो? सगळं घडून गेल्यावर म्हणता असं की असंच घडायचं होतं. ते आधी म्हणा ना. काय करतो आपण? चटई ते थंडी वाजली. काय म्हणले? घडल्यानंतर आपण म्हणतो की
जाऊ दे असं व्हायचं होतं, मग ते आधी म्हणा ना. की असं व्हायचं तर होतं. तिथं जे घडायचं ते घडेल, आपण कशाला त्याच्याबद्दल चिंता. रिझल्ट येणार असेल काय चिंता हो. किती पडतील आणि कसं आणि काय होईल. जो होता है वो आता होने दो. स्वतःच नाही, मुलाचा जरी रिझल्ट असला तरी टेन्शन येतं. म्हणूनच सांगायला लागले त्याच्यामध्ये मग काय बदलू शकतो आपण. म्हणजे स्वीकार करायची तयारी नसते म्हणून आकुलता होते. म्हणून सांगतायत जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो. जे घडणार आहे ते घडणार आहे, तर त्याला फक्त स्वीकार करा. समोर आहे की जसं सांगितलं की सीतेचं काय झालं. अपहरण नाही तेच ना, तिला गर्भवती अवस्थेमध्ये जंगलात सोडलं. तिने काय म्हणलं, तेच मी की बघून घेते रामाला आता. नाही, तसं कुठं मी कोर्टात जाते. जे व्हायचं ते होतं, फक्त धर्माला सोडू नका असं तिने उलट हाँ, सांगितलं. म्हणजे तिने काय केलं, होनी को स्वीकार किया ना, इसलिए वो निराकुल थी. आपण काय करतोय, त्या होनीला असं का झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, मी त्यातच त्याने असं आकुलता माझं करतो. केलं. म्हणजे काय करतोय आपण, व्यर्थ चिंतन करतोय. म्हणून सांगतायत की जे घडणार आहे ते त्याला पूर्वीपासून स्वीकारा, किंवा हे क्रमनियत होतं. भगवंतांच्या ज्ञानामध्ये कधी झळकलं हे, अनंत वर्षापूर्वी झळकलं. त्यामुळं असं तर घडणारच आहे, असा विचार करून ज्यांनी स्वीकार केलं ना त्याचा, तर तो सुखी जगू शकतो. अन्यथा मग त्रास होणार, किंवा मग आकुलता होते, मग शांती राहत नाही, अशांती होत राहते. म्हणून सांगायला लागले की जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो, कर्तापन का भाव न लाओ, निज हित का पुरुषार्थ करो. भैया कुठे आहेत, भाभी भैया कुठे आहेत. हॅलो, हँगच होतात. मी काय विचारले. बर चला, तरी आवाज कट होतोय तुमचा. तर म्हणून सांगितलं की आपण काय करतोय, जे घडणार आहे त्याचा विरोध करायला जातो, त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घ्यायला जातो. तर सांगतायत असं करणं योग्य नाही. तर सांगितलं की मी काय करतो, एकानंतर एक पर्याय आहेत आपल्या. ह्याला म्हणायचं क्रमनियतता. ह्याच्यानंतर ही पर्याय येणार आहे, ह्याच्यानंतर हीच पर्याय येणार आहे. मी काय करतो, ही पर्याय आत्ता पाहिजे. म्हणजे काय केलं, त्या भगवंतांच्या ज्ञानामध्ये जे झळकलं ना त्याच्या मी अपोज करायला लागलो, त्याला मी बदलण्याचा प्रयत्न करायला लागलो. ते कधी बदलणार. म्हणून जे ज्यावेळी होणार आहे ते त्याच वेळी होणार आहे. मी त्याला जर मागं पुढं करायचा प्रयत्न करायला गेलो तर होणार तर नाही आहे, पण त्याच्या निमित्तात मी आकुलित होणार, त्याच्या निमित्तात मला माझी सगळी शांती नष्ट होते. म्हणूनच त्यांनी पहिल्या ह्याच्यामध्ये काय घेतलं, अशांतीचं कारण अज्ञान आहे. मग तुम्ही जे काय अज्ञानाने कृत्य करताय, अज्ञानाने फेरफार करायचा प्रयत्न करताय, केवलींच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करताय, ते सगळं तुमच्या अशांतीचं कारण आहे. म्हणून सांगितलं अज्ञानाने काय काय करतो आपण. संसार सगळा ज्ञानाने करताय का अज्ञानाने. ज्ञानाने करताय. ज्ञानाने संसार करता येत नाही, आणि संसार करणारा ज्ञान करू शकत नाही. ज्याला ज्ञान करायचं त्याच्यातून आपलं जरा असं बुद्धी बाहेर काढावी लागते. जरा इथं यावं लागतं त्यासाठी. तर ज्ञान काय कळत आहे, किंवा ज्ञानाने विचार करू शकतो. म्हणून सांगतायत की काय बोलला का, मला विचारलं का. तर ज्ञान हे आपल्याला सगळ्या दुःखातून बाहेर काढणारं असतं. ज्ञान हे आपल्या संसाराला सुद्धा सुखरूप बनवणारं असतं. ॲक्च्युली संसाराचा स्वभाव सुख नाही आहे, पण तरीसुद्धा त्या संसारात सुखी कसं राहायचं. किती परिग्रह जोडल्यावर सुखी राहू शकणार, किती तुम्ही सोयी केल्यावर, किती धन गोळा केला, किती सगळी अनुकूलता बनवली आपण, संसार सुखाचा होणार की नाही.
म्हणून सांगितलं होतं ना, भरत चक्रवर्तीकड भरपूर वैभव होतं. मग त्याला जाऊन एकाने विचारलं, म्हणले तुम्ही एवढ्या सगळ्या वैभवामध्ये राहून सुद्धा कसं काय धर्मसाधना करू शकता? तुम्हाला कसं काय व्याप नाही वाटत? तुम्ही कसं काय एवढं निराकुल राहू शकता? आपलं किती आहे हो, एवढंच आहे, पण त्यामध्ये किती आपण अडकलोय. म्हणजे हे करायचं, याच्यानंतर ते करायचं, ते करायचं. म्हणजे सांगितलं. मग त्या मनुष्याने विचारलं, तुम्ही एवढं निर्विकल्प कसं राहू शकता? कसं काय धर्मसाधना करू शकता? मग त्यावेळेस त्यांनी काय उत्तर दिलं, म्हणजे सेनापतीने सांगितलं त्याला, बरं का, ज्या मनुष्याने प्रश्न विचारला ना त्याला सेनापतीने उत्तर दिलं. तो म्हणाला की ह्याचं उत्तर मी तुला देतो, फक्त तुला पहिल्यांदा सगळं वैभव आमचं बघून यायचं आहे. मग तो म्हटलं ठीक आहे, सगळे खजाने, सगळं जे काय त्यांचं महाल, सगळं बघून ये म्हणून सांगितलं. मग त्याला आनंद झाला. पण एक अट आहे. काय होती अट कोमल? त्यांनी काय केलं, हातामध्ये एक वाटी दिली आणि त्या वाटीमध्ये तेल घातलं. तेल कसं घातलं? काठोकाठ भरून घातलं आणि सांगितलं आता जा. कुठं जायचं? कसं त्याचं लक्ष लागेल? थांबा की जरा पूर्ण तर होऊ दे. जा म्हणलं, चाललो म्हणला तो. म्हणला थांब, काय करणार आहे हो, तुला एक कंडिशन काय आहे, त्या वाटीतलं एक थेंब सुद्धा तेल खाली पडायला नको. पडलं तर असं मागं उभारून, ते काय म्हणायचं, तलवार घेऊन उभारलेले सैनिक होते, काही करणार नाहीत, फक्त मान छाटणार होते. आता जा म्हणले आणि निघाला तो वाटी घेऊन. आणि त्या सगळं पूर्ण फेरी मारून आला बरं का, राजमहालाला सगळीकडे फेरी मारून आला, सगळ्या खजान्यांमध्ये जाऊन आला, सगळं त्याचं वैभव बघितलं. आणि मग चटे घ्या की. आणि मग काय झालं, सगळं वैभव पार पाडलं आणि आला परत दरबारामध्ये. आता त्याला विचारलं, म्हणले सांग काय काय बघितलं, सांगा काय काय दिसलं हो तुम्हाला? काय दिसलं नाही? डोळे बंद करून गेला होता काय? काय काय दिसलं? म्हणला सगळं दिसलं पण काहीच दिसलं नाही. सगळ्यामधून मी फिरलो पण मला काही पाहता आलं नाही, मी काही पाहू शकलो नाही, कारण मला फक्त तलवारीची धार दिसत होती आणि त्या वाटीतलं तेल दिसत होतं. ते पडू नये ह्याच्यासाठी माझा सगळा पुरुषार्थ चालू होता ना. आणि मग त्यावेळेस तिथं सांगितलं त्या सेनापतीने की म्हटला असंच, म्हणजे ज्ञानी जो आहे किंवा सम्यक दृष्टी जो आहे तो सगळ्या परिग्रहामध्ये राहतो, पण त्याची दृष्टी कुठं असते श्रुतिका भाभी? तुमची त्या ज्ञानीकडे दृष्टी आहे का? आपली दृष्टी सगळी परिग्रहामध्ये आहे. मग त्या परिग्रहाला जोडारे, तोडारे, आणारे, ठेवारे, स्वच्छ करा, किती माग लागलंय आपल्या. आणि त्याच्या निमित्तात सगळा वेळ वाया जातोय. तर साधना कधी करणार, धर्म कधी करणार? इच्छा असताना, रुची असताना उलट ह्याच्यात पुरुषार्थ करा. आणि ते जेवढं कमी करू शकतो तेवढं कमी करा. म्हणजे करावं लागतं आपल्याला संसार, ते चालू राहणार आहे, पण त्यातून एक स्वतःसाठी कंपल्शन करायचं की मी 1 तास तरी एवढा देणार स्वाध्यायाला, 1 तास ध्यानाला देणार, 1 तास काय तुमचं वयावृत्त सेवा दान ह्याच्यासाठी देणार. म्हणजे आपण स्वतः आपल्याला रूळ लावावं लागतं. नाहीतर त्याशिवाय जसं सांगितलं, नाहीतर आपल्याला ही पर्याय गेली तर काय मिळणार आहे हो, कुठली पर्याय मिळणार सांगता येत नाही. म्हणून सांगितलं ना, आमच्या घरी परवा दिवशी म्हणजे एक 8 दिवसाखाली एक घार आली होती. आणि ती घार संध्याकाळच्या वेळेस काय झालं सांगितलं बहुतेक मी कोणाला तर, हे की मध्ये मांजा होता आणि त्याला लटकली होती आणि ते न खाली येत होतं न वर जात होतं. त्याचा पंखामध्ये ती खूप अडकलेली, एक नाही वेडा अनेक वेडे अडकलेली ती, आणि ते खाली येता येत नव्हतं त्याला. सांगितले का हो मी? हे सांगितलं ना कोमल? मग काय झालं सांगा? मग काय झालं सांगा? त्याला वाचवाय गेलता त्यावेळेस ते काढायच्या नादात त्या खाली जी गर्दी झाली होती. नाही 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 नाही, ती घार वेगळी होती. थांबा जरा, ही घार वेगळी आहे. तर काय झालं की ती दुपारच्या वेळेस आली होती, ती रात्रीच्या वेळेस होती हो. ते कबूतर होतं, हे घार आहे.
तर ते घार अडकलेली तिथं आणि खूप मोठे फंक होते, ते सारखं फडफडायला लागलं, म्हणजे घाबरल्यासारखंच की खाली असणार आहे ना तिथं. मग ते त्याला वाचवायचं तर कसं वाचवायचं म्हटल्यावर आईने सांगितलं भावाला जा म्हणले पहिल्यांदा ते मांजा कट कर म्हणून वरतीनं. मांजात अडकलेलं ते कट झालं तर पैस सगळंच आयुष्यासाठी गेला की ते. मग सावकाश जाऊन त्यांनी कट केलं, पण ते उतरून खाली आलं, घरामध्ये होतं, अंगणामध्ये खाली पडलं. तर ते त्याला आता बाहेर काढायला तर ते हुसकारलं तर जाईना, त्याला उडायलाच येत नव्हतं. आणि ते जिथून जेवढ्या भागातनं चालत होतं ना तेवढ्या भागात त्याचं रक्त पडत होतं, कारण ते कापलं गेलं असणार आहे कुठंतरी आतमध्ये. आणि ते निश्चित एका ठिकाणी बसून राहिलं. आणि मग काय करायचं म्हटल्यावर ते पशुमित्र असतात ना, ॲनिमल वेलफेअरवाले वगैरे, तर त्या प्राणीमित्रांना बोलवलं. आणि मग ते आले घरी आणि त्यांनी बघितलं त्याचं रक्त कुठून तरी गळायला लागलं म्हटल्यावर त्याला कापडाने धरलं पहिल्यांदा, आणि ते सगळं कापूसनी डेटॉलनी वगैरे स्वच्छ करून त्याला पहिल्यांदा इलाज केलं त्याचा. मग ते त्याला आमची आई नमोकार मंत्र देते आहे, त्याला संबोधन करते, हे सगळं चालू होतं. तर ते मनुष्य म्हणले आलेले, आम्ही पण नमोकार मंत्र म्हणतो, आम्ही पण देतो सगळ्यांना. म्हणलं कुठनं भेटले तुला जैन लोकच. आणि त्यांना ते बॉक्समध्ये ठेवून घेऊन चालले होते. मग सांगितलं हिने की त्यांना चांगल्या ठिकाणी ठेवा, कोणाचं अटॅक होऊ नये किंवा त्यांना काही इजा होऊ नये, आणि मारू नका, कुठं सोडू नका, असं वगैरे सांगितलं. ते म्हणले नाही, आम्ही सगळ्या प्राण्यांना पशूंना वगैरे असंच नमोकार मंत्र देऊन संस्कारित करून त्यांना चांगलं झाल्याशिवाय सोडत नाही म्हणले. आणि मग ते कुठं सोडते ते पण म्हणले, जिथून पडले असतील ना कदाचित तिथं त्यांचे कोण आता पिल्लं म्हणा किंवा फॅमिली म्हणा असेल तिथून ते वेगळे होऊ नयेत म्हणून तिथं आणून सोडतात ते, जिथं कुठं सापडले असतील वगैरे, पण चांगले झाल्यावर. असं कशासाठी सांगायचं होतं हे तुम्हाला मला. तिथं त्यांनी असा विचार केला का हो की असं का घडलं माझ्याबरोबर. म्हणजे अशी पशुपर्याय अनेक वेळा मिळाली आपल्याला, कारण आपण भगवंतांच्या विरोधी जाऊन असा विचार केला की असं कसं घडलं, असं कधी म्हणायचं नाही. कारण हे घडायचं होतं हे भगवंतांच्या ज्ञानात कधीच झळकलंय, आणि जे झळकले तेच घडतंय. असं नाही की काहीतरी वेगळं घडतंय. काय घडतंय हो तुमच्या आयुष्यामध्ये, काय वेगळं वेगळं. असं कोणाला तरी अचानक अटॅक आलं, असं म्हणतो असं कसं झालं, ॲक्सिडेंट झाला, असं नको व्हायला पाहिजे होतं. हे आपण केलेले नुसते साधे शब्द आहेत ना, हा पण भगवंतांचा वर्णवाद आहे, समजतंय का. म्हणजे आपण केलेला विरोध आहे भयंकर, आणि त्याचं फळ सहज पण चुकीचं बोलतोय ना. म्हणजेच सांगितलं ना असं नको व्हायला पाहिजे, म्हणजे काय केलं आपण, त्यांनी जे जाणलं त्याच्या विरोधी व्हायला पाहिजे होतं. हे चुकून भाव झाले आपल्याकडनं, आणि त्याच्या निमित्तामध्ये तसं फळ मिळणार परत. म्हणून काय भाव करायचे हो, घडू दे, असंच घडू दे. हे जे भाव करायचे, जे घडणार आहे ते स्वीकार आहे, किंवा असंच घडणार होतं हे आधीपासून स्वीकार करा. त्याच्या निमित्तात निर्विकल्पता येते. जसं समजा काय झालं होतं, मी मध्ये सांगितल्यासारखं अनेक पुराण पुरुषांच्या गोष्टी वगैरे येतात. आता ते म्हणलं ना, कृष्ण आणि बलदेव काय झालं, द्वारकेतनं बाहेर दोघंच पडणार होते. त्यांच्या डोळ्यासमोर दिसतंय ना सगळं, प्रजा जळतीये, सगळं राज्य जळतंय. त्यांचे आई वडील त्यांना काढण्याचा प्रयत्न करत होते ते रथातून, सगळं बळ लावून, काय म्हणायचं ते त्रिखंडाधिपती, आणि बलदेव तर तद्भवमोक्षगामी. दोघांचं बळ पुरलं नाही त्यांना दोघांना काढायला बाहेर. फक्त त्यांनी दोघांना काय केलं तर रथात घातलं होतं, आणि ते रथ स्वतः हाकत बाहेर काढत होते द्वारकेतून. आणि काय झालं, मध्ये चाक फसलं कुठंतरी, आणि ते काढायचा प्रयत्न करत आहेत, पण जरा पण हाले जाते. आणि मग आग भडकत चालली होती. कोण लावली ती, ते मुनिराज कुठले द्विपायन मुनींनी आग लावली होती ना, त्यांच्या निमित्तात लागली होती आग तिथं द्वारकेला. आणि ती आग शमवायची कशी. आता ते रथ बाहेर पडे ना म्हटल्यावर त्यांनी काय केलं म्हणे माहिती, ते जे आग पसरत चालली आणि त्या रथापर्यंत यायला लागली म्हटल्यावर ते कोट होते, जे असं इथं कंपाऊंड आहे ना आपलं, तसं द्वारकेला जे कोट होते ना, विद्येच्या सहाय्याने त्यांनी ते कोट पाडले का आपल्या बलानी, आणि समुद्राचं पाणी सगळं आत घेतलं जेणेकरून आग विझण्यासाठी. पण जे झळकलंय ना दिव्यध्वनीमध्ये खिरलंय ते त्याच्या विरोधी काय होणार नाही. त्या पाण्याच्या निमित्तात सगळीकडे अजून आग पसरली. म्हणजे
त्या आगीला शमवण्याची शक्ती त्या पाण्यात पण नव्हती. आणि मग तिथं सांगितलं त्या आईवडिलांनी त्यांचं स्थितीकरण केलं की जे घडणार आहे ते घडणार आहे, त्याच्या विरोधात जाऊ नका. सांगितले ना दिव्यध्वनीमध्ये, इथून दोघंच बाहेर पडू शकणार आहेत, बाकी कोणीही बाहेर पडू शकणार नाही. तुम्ही जावा, आम्ही सल्लेखना घेतो. द्वीपायनमध्ये राज पण 12 वर्ष आले नाही तिथं, असं घडू नये म्हणून. 1 महिना थांबायचं का नव्हतं त्यांनी? किती आतुरता, एवढं लगेच. म्हणून असं घाई करत जाऊ नका. थोडंसं म्हणले सासूबाई 1 महिन्यानी जा माहेरी. तुम्ही आपलं काउंटडाऊन सुरू असते तुमचं, 30, 29, 28, 4, 5, 2, 1, 3 झालं, लगेच निघाला. थोडंसं जाऊ दे ना टाईम पिरियड. म्हणजे तिथं त्या द्वीपायन मुनींनी, म्हणजे दिव्यध्वनी खोटी ठरली का हो? दिव्यध्वनीत सांगितलं होतं ना 12 वर्षांमध्ये त्यांच्या निमित्तात जळणार. तर त्यांनी खोटी ठरवण्याचा प्रयत्न केला, हा अर्थ होतो. त्यांनी निघून गेले आणि कशी जळती बघू, आता मी तर नाहीच आहे तर. आणि पण झालं काय, 12 वर्ष झाले अजून जळलीच नाही. म्हणजे दिव्यध्वनी खोटी झाली. इतका मोठा अपराध झाला कळत न कळत. म्हणजे मी तर इथे आणि जळली नाही म्हटल्यावर माझ्या निमित्तात कशी जळणार आहे? म्हणजे उलट विश्वास ठेवून जर त्यांनी त्याचा पूर्ण त्याग केला असता आणि जर आपली साधना केली असती तर दिव्यध्वनी खोटी ठरली असती. म्हणजे खोटी तर ठरणार नाही. जे होणार आहे ते झळकलंय आणि ते झळकलंय. हा, तसंच होतंय, बरोबर. म्हणजे हे होणार आहे हे दिसलं होतं ना त्यांच्या ज्ञानामध्ये, म्हणून तर सांगितलं त्यांनी. काय मनाचं थोडीच सांगितलं होतं. म्हणून म्हटलं की आपल्या पण आयुष्यामध्ये सगळे होणारे प्रसंग आहेत ते कोण बघितलंय हो? तुम्ही नाही बघितलं पण केवलींनी बघितलेत ना. आणि मग तेच तर झळकणार, तेच तर घडणार आहे. पण त्याचा स्वीकार करत नाही आपण, म्हणून आकुलता होते, अशांती होते, समता राहत नाही. मग समता ठेवायसाठी काय करायचं? कर्तापण का भाव न लावो. कर्तृत्वाचा भाव आणू नका. जिथं कर्तृत्वाचा भाव आणणार तिथं मी केलं आणि असं कसं झालं, किंवा मी करणार तर हे होणारच नाही. काय झालं तिथं? पण कळत न कळत आपण पराचे कर्ता बनायला गेलो आणि त्याच्या निमित्तामध्ये हे विसरलो की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करू शकत नाही. म्हणजेच काय केलं? पुन्हा सिद्धांताला बाधा दिली. जे सांगितले जिनवाणीमध्ये ते यथार्थच आहे. प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे, कोणी कोणाचं काही करू शकत नाही. डॉक्टर वाचत आहे का नाही हो तुम्हाला? नाही. कशाला जाता त्याच्याकडं? हा, कुठे समीक्षा? डॉक्टर आपल्याला मदत करते की नाही? गोळ्या औषधं देऊन बरं करते का नाही डॉक्टर? हो म्हणती का नो म्हणती बिचारी? जर करत नाही ते तर आपण का जातो त्याच्याकडं? विश्वास आहे ना एक, करणार तो बरं. कशासाठी सांगत होते? हा, म्हणजे डॉक्टरला कर्तृत्व दिलं आपण की तो मला वाचवणारच म्हणून सांगितलं ना. एकांचं असं झालं की त्यांना हार्ट अटॅक आला होता. आत्ताच मी व्हिडिओ बघितला आणि ते कुठंतरी एका फंक्शनमध्ये होते, बहुतेक काहीतरी थिएटर टाईप होतं वाटतं. आणि तिथं ते सगळे बसलेले एकत्र आणि त्यातल्या एका माणसाला हार्ट अटॅक आला. कळायचं कसं ते हार्ट अटॅक आहे म्हणून? ते बहुतेक बेशुद्ध झाल्यासारखं पडला वाटतं. आणि तिथं कोइन्सिडेंटली डॉक्टर होते कोणतरी. आणि प्रायमरी एड म्हणून त्यांनी जे देणार ना, काय करणार तो तर खुर्चीवर तसंच बसला होता. आणि ते काय म्हणायचं आता, पब्लिक प्लेस काय न जागा ना, सगळे गोळा झाले लगेच. आणि त्या डॉक्टरांनी फक्त त्यांना काय केलं, हे आहेत नाही आपले हे काय म्हणायचं आता, शोल्डरच्या जवळचं खालचा भाग, तर ह्याच्यावर फक्त टॅप करत राहिले. कंटिन्युअस टॅप केलं त्यांनी. हे असं हे हाताला आणि या हाताला दुसऱ्या माणसाने. आणि मिरॅकल की तो 1.5 मिनिटात उठला. म्हणजे प्रायमरी एड तेवढं तरी ते मदत झाली त्याला की तो फुल बेशुद्ध झालेला जागा झाला. त्याच्यानंतर केली त्यांनी ट्रीटमेंट. पण हे असं करायचं असतं. मी आपलं तुम्हाला औषध शिकवायला लागले.
म्हणजे काय केलं, मरणाच्या दारात परत आणलं का त्याला? काय होणार होतं? ह्याचं डॉक्टरला कर्तृत्व नाही की, म्हणून तर सांगायला लागले की असंच होणार होतं. त्याच्यामध्ये ते निमित्त मिळालं फक्त. बाहेर जे पण कार्य घडणार आहे ना ते घडणार आहे. निमित्त मिळतं कोणतरी तुम्हाला तिथं, एवढंच. वाईट होणार असेल तरी पण निमित्त मिळतं, चांगलं घडणार असेल तरी पण बाहेर फक्त निमित्त असतं, ते करता नसतात. पण आपण तिथं आपण जाऊन करता बनायला जातो किंवा दुसऱ्याला करता बनवायला जातो, म्हणून तिथं चूक होते. असं म्हणतात ना, ही दिशा चांगली, आता पूर्व पश्चिम चांगली, दक्षिण अशी चांगली नाही. झोपताना आपण पूर्वकडेच डोकं पाहिजे. तसं काय सर्वथा त्याला कर्तृत्व द्यायचं नाही, त्याच्यामुळं काय होतंय असं. म्हणून तर मग कोणकोणत्या वास्तुशास्त्राच्या अधीन होऊन काय करायला लागले हो, वेडे झाले लोक. हा, ते एकाने तर काय सांगितलं माहिती का, तुमचं इलेक्शनवाले होते आणि त्यांचं ऑफिस होतं तिथं कुठं दिल्लीमध्ये का काय, मला नाही माहिती, कधी काळाची गोष्ट आहे बरं का, आत्ताची नाही. आणि त्यांनी काय केलं, आता इलेक्शन तोंडावर आहेत म्हटल्यावर त्या माणसांनी दाखवलं, म्हटलं इतक्या वर्षात सारखं मला अपयश यायला लागलं आणि मी काय करू. मग त्या सांगितलं माणसाने, ज्योतिषाने, म्हणले तुमची दिशा चुकीची आहे, दार चुकीचं आहे, खिडकी चुकीची आहे, ते खोली चुकीची आहे, सगळं ह्या दिशेचं त्या दिशेला करा वगैरे सगळं सांगितलं. आणि खरोखर त्यांनी आता इलेक्शन जवळ आले म्हटल्यावर, रिझल्ट लागणार म्हटल्यावर फोडाफोडी करून टाकली. दार इकडचं तिकडं लावून टाकलं, खोली बदलली, खिडकी बदलली, सगळं केलं त्यांनी सांगितलं सगळं. जिंकला का हो? म्हणजे त्याच्यावर भविष्य नाही आहे. काय म्हणायचं, ते फक्त कावळा बसायला आणि फांदी तुटायला म्हणतो ना, ते व्हायचं होतं, ते झालं असं. पण त्याच्यामुळं चांगलंच होणार असं पण नाही, आणि त्याच्यामुळं वाईट होणार असं पण नाही. सुरळीत चालू असतं. एखाद्याने सांगितलं चुकून, मग ते आठवायला लागतं, हा ह्याच्यामुळे हे झाले का, त्याच्यामुळे ते झाले, असं होतं. असं झालं माहिती का, आमच्या मामांच्या घरी. काय हरकत नाही सांगायला बरं का. इथं तर त्यांच्याकडे सगळे देवी देवता होते, छोटे 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 असले, काय म्हणायचं, मूर्त्या. आता ते अज्ञान आहे तिकडच्या गावांमध्ये, काय माहीत नाही, त्यामुळे ते सगळ्यांना नमस्कार करायचे. मग ते परंपरेने आलेलं चालत. आणि मग ते आम्ही आमच्या संपर्कात आल्यावर आम्ही सांगितलं, समजवलं, कुदेवादींचं कसं दोष असतो. पण ते किती तयारी होती आज ती ऐकायची, तरी पण बिचारे ऐकले आणि काढले. सगळं काढा म्हटल्यावर घरात ठेवू नका, आपली श्रद्धा पण तशी ठेवू नका, काढले. पण एकच ठेवलं होतं बरं का घरात, काय तर नागोबा म्हणले आमचं कुलदैवत आहे. ते आम्हाला माहीत नव्हतं, कुठं तर दुसरीकडेच ठेवलं होतं. आम्ही आपलं काय नाही आहे म्हटल्यावर सगळे विचारे चांगले झाले असं समजून, पण ते ठेवलं होतं त्यांनी. आणि कोइन्सिडेंटली काय झालं, जेव्हा आम्ही सांगितलं होतं त्यांना सगळं काढा, तर ते कुठं ठेवायचं, कोणाला द्यायचं वगैरे सगळं झाला प्रश्न. आणि त्यांनी काहीतरी केलं, ते विचारून करून वगैरे, कोणाला दिलं का टाकलं पाण्यात, असं काहीतरी केलं. आणि नेमकं काय झालं, त्याच्यानंतरच थोड्या दिवसात त्यांना धनहानी झाली. काहीतरी ते त्यांच्या शेतामध्ये वगैरे पीक होतं, ते नाही निघालं का काय, समथिंग, मला नाही आठवत काय आता, पण काहीतरी त्यांना लॉस आला. आणि अनेक काय काय उपसर्ग झाले त्यांच्यावर, कारण काय काय आले त्यांच्यावर संकट. मग त्यांनी काय केलं, तेव्हा सगळं काढले होते त्यांनी. थांबा एक मिनिट थांबा हो. ते सगळं काढलं होतं त्यांनी. आणि मग हे जेव्हा झालं ना असं त्यांना, तर ते गावातल्यांना कळालं की यांनी सगळं काढलं होतं. मग ते कान भरायला कसे येणार, म्हणले तुम्ही ते सगळ्यांना काढलेत ना बाहेर, म्हणून असं झालंय तुमचं. आणि मग त्यांनी नागोबा ठेवला, असं झालं हो. म्हणजे लगेच श्रद्धा बदलायला वेळ कसं लागतो का वेळ. म्हणजे तुम्हाला कोण काय सांगितलं तर उलटं म्हणलं, आम्ही सांगितलं त्यांना, कदाचित असं झालं असतं की भयंकर संकट येणार होतं, ते एवढ्यासावर आलं. असं का नाही विचार करत आपण. म्हणजे मागं पण सांगितलं होतं एकदा की एक गाडी चालली होती, कुठं जैन लोक चालले होते अक्कलकोटच्या स्वामी समर्थाकडे दर्शन करायला बरं का, ट्रॅक्स भरून. आणि अक्कलकोटच्या जवळ जस्ट पोचले होते, तर तिथं अजून एंट्री करायची होती गावामध्ये, तर काहीतरी झालं आणि ॲक्सिडेंट झालं. ते झाडावर जाऊन गाडी आदळली आणि जवळपास सगळे इंज्युअर्ड झाले. गाडी तर चक्काचूर झाली, पण कोणाला काय झालं नाही, मेले नाहीत कोण, फक्त इंज्युअर्ड झालेत. आणि त्या सगळ्यांना हॉस्पिटलाइज केलं होतं. तर ते तिथले असणारे जैन लोक वगैरे समजलं त्यांना न्यूज, की ते जाऊन विचारले असं कसं झालं काय. मग त्यांनी सांगितले की
स्वामी समर्थांची कृपा म्हणून आम्ही वाचलो. अरे छान. म्हणजे काय झालं. मग ह्यांनी सांगितलं जैनांनी, जर स्वामी समर्थांची कृपा होती तर त्यांनी ऍक्सिडेंटच का करवला हो, तिथेच का नाही वाचवलं. उलट तिथं हे समजून घ्या की तुम्ही वितरागी देव सोडून सरागी देवांच्या नादी लागताय तर असे भयंकर प्रसंग अजून पुढे येऊ शकतात. म्हणून आता सावध व्हा. पण काय म्हणतात, मती बिघडलेली असली की हो म्हणतील तुम्हाला समोर, पण ते जे करायचं ते करणार. पूर्वीचे संस्कार असतात की नाही ते सुटायला वेळ लागतो. आता तुमचं ते समजून घ्या. मग तुमचं पुण्याचं उदय यायला पण वेळ लागणार, पापाचं उदय लय वेळ भोगत राहावं लागणार. जर सानिध्य मिळालं चांगलं तर मग ते ऐकून होतंय, माहिती होती की हे असं आहे तसं आहे, मग सानिध्यात यायचं. हा तेच की. पण ज्याला माहितीच नाही ते मिथ्यात्व सुटणारच नाही उदय. म्हणून तर भाग्य म्हणायचं आपलं, की आपल्याला असं काय म्हणायचं, जन्मतःच हे मिळालं आपल्याला, हे महान भाग्य आपलं. आम्ही परवा तेच चर्चा करत होतो. आजकाल बाहेर लोकांना असं झालं एकांचं की हे सानिध्य होतं, सगळं ही वाणी ऐकायला मिळालेली, पण आत्ता रिसेंटली त्यांना काहीतरी वेगळं संयोग मिळाला आणि त्याच्या निमित्तामध्ये परिणाम बदलले आणि आता इकडं विरोध करू लागले. काय म्हणायचं ते, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतो ना, तशा टाईपमध्ये. मग आता तिथं त्यांना कोण समजवणार आहे. तत्वज्ञान सगळं माहिती आहे. किंवा अनेक जण असे पण आहेत की महाराजजींकडे शिकले आणि आता जाऊन बाहेर अन्य संघांमध्ये दीक्षा घेतली आहे, मग तिथं जाऊन ते साधना करत आहेत आणि मग इकडच्या तत्वाला विरोधी म्हणतायत, चुकीचं म्हणतायत. म्हणजे असं ना, काय त्यांचं त्यांच्यापाशी. फक्त मला म्हणायचं आहे की आपल्याला जे मिळालं ना तर ते योग्य आहे की नाही हे स्वतः निर्णय करा. जर मी नुसतं ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवला असेल ना, नियमाने पुसलं जाणार आहे ते. कुठला तरी दुसरा संयोग मिळाला की त्याच्यानुसार बदलणार. म्हणून जे स्वाध्याय करतो त्याचा निर्णय करणं किती आवश्यक आहे. नाहीतर बाबा वाक्यम प्रमाणम नाही आहे जिनधर्म म्हणजे. म्हणून महाराजजींनी हेच शिकवले की मी सांगितले तरी सुद्धा तुम्ही स्वतः परीक्षण करा. मी सांगितलंय म्हणून ऐका असं नाही कधी म्हटलं. आणि परीक्षा करून निर्णय करा. त्याच्याशिवाय तुम्हाला त्याचं काय बोध होणार नाही, त्याचा लाभ होणार नाही. तोच खरा श्रोता असतो परीक्षा करणार. बरोबर. फक्त ऐकलं तर काय होणार आहे हो, असं ऐकायला अनेक जण मिळणार तुम्हाला ऐकवणारे, आणि मग प्रत्येकाचं ऐकून प्रत्येक वेळी बदलल्यावर तुम्हाला काय मिळणार मार्ग. कधी मोक्षाला पोचणार. असं जाणार आणि पुन्हा मागे येणार, पुन्हा जाणार पुन्हा मागे येणार. काय होणार आहे, जिथल्या तिथंच पुन्हा. म्हणून सांगतायत की फक्त एका सर्वज्ञांवर श्रद्धा ठेवा तर जगात सगळं कार्य सोपं आहे. संसार सुद्धा सोपा आहे तुमचा, तो पण नष्ट सहज होणार. नष्ट करायचं का वाढवायचं आहे, टिकवायचं आहे का त्याला संरक्षण करायचं आहे, काय करायचं आहे. खोटं बोल नका बघा. म्हणा माझा संसार संपू दे, त्याचा नाश होऊ दे. म्हणा हात जोड आणि हिंमत आहे का आपल्याकडे तशी. माझ्या संसाराचं वाटोळं होऊ दे. सगळ्याचा अर्थ एकच आहे की काय कोमल म्हणा, काय माझ्या संसाराचं वाटोळं होऊ दे का. म्हणजे संसारा कधी सुखाचा नसतो नसणारच. आणि मग भगवंतांनी सांगितलंय हो तुम्हाला, संसारात पडलाय तर कशासाठी, त्या निगोतातून बाहेर पडलोय मुक्त होण्यासाठी, आणि इथं येऊन इथंच अडकतोय तर पुढं कसं सरकणार. म्हणून सांगतात पुन्हा तुम्ही निगोतात जायची तयारी करताय. म्हणून म्हणा की काय घाबरायला लागलं. संसाराचा नाश होऊ दे. गोड गोड शब्द वापरायला. म्हणा भैया माझ्या संसाराचा नाश होऊ दे. बाहुबली भैया म्हणताय काय. आता तर घर बांधलोय म्हणा की, आता तर राहायला आलोय, संसार सुरू केला आणि तुम्ही काय सांगताय, शाप देताय काय. तर उलट ढकलायला लागलोय मोक्षाकडे तुम्हाला, तर नकोय आपल्याला. म्हणून म्हणलं की काय करा, स्वतःच्या हिताचा पुरुषार्थ करा म्हणून सांगतात. आणि संसारात कुठे हित आहे हो, काय केलं तरी सुद्धा ते हिताचं नाही आहे. आपण हित करू शकत नाही. तुम्हाला वाटतं तुमच्या मुलांचं हित व्हावं, काय करता हो.
सांगी नेऊन भरलंय तिथं. दुसऱ्या शाळेत किती हित झालं. म्हणजे उलट आपलं स्थान सोडून आपल्या ठिकाणी धर्माचे संस्कार आपण करू शकत होतो आणि नेऊन बसवले कुठं त्या हॉस्टेलला. काय होणार तिथं? कुठे आहेत पोरं? हॉस्टेललाच आहेत. म्हणून काय म्हणले कोमलबेन, पोरांना हॉस्टेलला सोडायचं नाही, स्वतःजवळ ठेवा तर धर्म टिकणार. बाहेर गेलं की समजून घ्या तुमचं आहे ते पण नष्ट होणार. अहो इथं झालंय असं अनेकांचं. काय झालं, सगळे इथं धार्मिक फॅमिली बरं का, ते सगळे घरातले A to Z सगळे धर्मामध्ये. आणि मग मुलगी गेली शिकायला बाहेर, आणि मग आता तिचं सगळं तिथं व्यवस्था करून दिलं, पण ते झालं नाही म्हटल्यावर आई गेली. म्हणजे परवा घेतलं तर जितूबाईने बहुतेक की पूर्वी काय करायचे, मुलांना शाळेत ढकलायचे. आता काय करतात म्हणले, मुलं आई वडिलांना त्या घरातनं बाहेर ढकलतात, बाहेर ओढतात. आणि मग त्या धर्मासाठी आपण धर्मक्षेत्रात ढकलत होतो. काय म्हणतात ते गुरुकुलामध्ये, त्या कुठं माताजी महाराजांकडं असं पाठवत होते पोरांना. आजकाल म्हणले पोरं आई वडिलांना सुद्धा धर्मापासनं बाहेर घेत आहेत. म्हणजे काय झालं, हे करावं लागतंय हो आम्हाला. आता काय करायचं, पोरांचं करायचं म्हणलं. म्हणजे इतकी काय आपल्याला नड आहे की धर्म सोडून आपण अशा ठिकाणी जर त्यांना स्वतःला सोडतोय आणि परत आपणही त्यांच्या बरोबर, म्हणजे काय घडणार आहे याच्यातून. म्हणून सांगितलं सावध व्हा, लवकर वेळ जायच्या आधी. जे आहे ते स्वीकारा, त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका, आणि जे मिळालेलं आहे त्याला टिकवा. जर ते पण नष्ट झालं तर पुढच्या पिढीला झिरो, काही राहणार नाही. जे आत्ता मिळालं आपल्याला ते आपलं भाग्य आहे. म्हणा अजून एकदा, जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो, करतापन का भावन लाओ, निज हित का पुरुषार्थ करो. करतापणाचा भाव आणणार तर स्वतःच हित करतोय आपण, आणि जिथं मी करता आहे. सर्वज्ञांची शक्ती किती आहे हो, तुमच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे? त्यांनी का नाही केलं जगाचं कल्याण? त्यांनी का नाही केलं? स्वतःहून तुम्हाला हात धरून वर का नाही नेलं? ते का नाही करता बनले? जसं म्हणलं ना, आदिनाथांच्या समोर दिसत होतं की मरीची हा भावी तीर्थंकर आहे. त्यांनी सांगितलं पण दिव्यध्वनीमध्ये, पण त्याच्या पूर्वभाव दिसले नाहीत का त्यांना? सगळे दिसले की अनेक भवामध्ये त्याची दुर्दशा होणार आहे, अनेक भवात तो नरकात जाणार आहे, निगोदात जाणार आहे, काय म्हणायचं स्त्री पर्यायात. आणि कितीतरी लिहिलेत त्यांनी, कितीतरी करोडो वर्ष हत्ती, घोडा, तसलं गाढव, कुत्रा, कुठल्या कुठल्या नाही, सगळ्या पर्यायात जाणार आहे हे त्यांनी बघितलं ज्ञानामध्ये. मग त्यांनी का नाही वाचवलं त्याला त्या पर्यायापासून? तिथं काही दुःख होतं का, सुख होतं? म्हणजे सांगतायत की सर्वज्ञ सुद्धा तुमच्या पर्यायाला बदलू शकत नाहीत. मग ते सुद्धा सांगतायत की जो होना है वह होने दो, होनी को स्वीकार करो. होणार आहे ह्याला स्वीकारा. म्हणून त्या श्रेणिकाला सुद्धा सांगितलं नरकात जाणार आहे तू म्हणल्यावर त्याला स्वीकार होईना ते. आणि तो म्हणला नाही जाऊंगा, नाही जाऊंगा. घरात हेरचारा घरायला लागला. मग चेलना आली आणि म्हणली की मी सांगते जाऊन महावीरांना, काय आमचं डिपार्टमेंट चेंज करा, आम्हाला काय दुसरी गती द्या असं का. मग जाऊन ती बोलली महावीरांशी संवशरणामध्ये, म्हणजे याच्यातून काय सुटण्याचा उपाय नाही आहे का? त्यांना नरकाला नाही जावं असं मी काय करू? मग त्यावेळी सांगितलं तिथं महावीर भगवंतांनी की म्हणले 3 गोष्टी कर, हे जर तू करू शकलीस तर त्याचं नरकभाव सुटेल. काय काय सांगितलं ते? पहिलं सांगितलं म्हणले याच राज्यामध्ये एक दासी आहे, तर ती दान देत नाही, तिला दान देण्याचे भाव नाही आहेत, तिच्याकडनं फक्त एकदा 1 रुपया का असेना दान करून घेऊन ये बास. चेलना म्हणजे राणी होती. आणि मग ती गेली आणि पहिल्यांदा निरोप पाठवला, तो तिला बोलवलंय, ती नाही आली. ही सगळ्या लवाजम्या सगळं तिथं गेली आणि काय सांगितलं, म्हणजे तुम्हाला दान करायचं आहे,
ती म्हणली मला नाही करायचं, मी कशाला करू. मग राणीने पहिल्यांदा विनयाने सांगितलं, नंतर थोडं प्रेमाने सांगितलं. आता ऐकत नाही म्हणल्यावर हुकूम सोडला, माझी ऑर्डर आहे, तुला दान करावंच लागेल. ती म्हणली मला करायचंच नाही आहे दान, तुम्ही काय जबरदस्ती करू शकणार आहे मला. शेवटी तिने काय केलं, तिच्या हातात पैसे ठेवले आपले आणि तिच्या हातातनं म्हटलं की हे फक्त दे. तर ती पठ्ठी ती म्हणाली हे राजाचे पैसे राजाला दिले. अरे छा, काय झालं, तिकडे दान करू शकली नाही. दुसरी घटना सांगितली राजाने की महावीरांनी की भगवान महावीरांनी की म्हणले या राज्यामध्ये एक खाटीक आहे आणि तो दिवसाला 500 म्हशींना मारतो. तर तू काय कर, एका दिवसासाठी त्याचं ते पाप थांबवू शकली तर तुला तुझा पती. ती म्हणली ठीक आहे, मी काय आज्ञा देऊन सांगू शकते की राजाने सांगितलं की इथं हिंसा चालणार नाही. आणि जाऊन त्यांनी सांगितलं तसं की राजाची ऑर्डर आहे की आजच्या दिवशी कोणी हिंसा करायची नाही. तर ते बघितलं तर तो अजून करत होता. म्हटल्यावर त्याला पकडून आणलं. म्हटले तो तिथंच थांबेल जर खाटीकखान्यात तर परत करत राहील. त्यामुळे त्याला उचलून आणलं आणि जेलमध्ये घातलं. म्हटलं आता कुठं त्याला म्हशी मिळणार आहे, त्यांनी करणार आहे तो. म्हटली राणी की मी जिंकलेच. आणि त्याला 1 दिवसासाठी का असे ना ते कैद ठेवायचं, जेणेकरून त्यांनी ऑर्डर पण सोडू नये करू नये ह्याच्यासाठी. तर त्या पठ्ठ्याने काय केलं, तिथं माती होती, ती मातीचे 500 म्हशी बनवल्या आणि त्याचे गळे कापले. म्हणजे काय केलं, केलीच हिंसा. मग ते बघितल्यावर पण तिला समजलं की हे पण काय आपण करू शकत नाही. अजून एक घटना होती. काय होती, त्या हिला चेलण्याची बहीणच की महावीरांची मावशी दुसरी, म्हणजे तिला दर्शनाला आणायचं होतं महावीरांच्या आणि ती येत नव्हती. म्हटलं बहुतेक तीच असेल घटना याच्यात. तर तिला बरोबर आहे, तिला पहिला सांगितलं की महावीरांच्या दर्शनाला जायचं आहे. ती म्हणते त्याला काय बघायचं, त्याला मी नागवा खेळवल्या अंगावर खांद्यावर आणि त्याला काय बघायचं, मी नाही येणार तिथं समोशरणमध्ये. म्हटल्यावर ती पहिला खूप तिला समजवती करती, पण ती नाही म्हटल्यावर तिला फसवती. ती म्हणती ठीक आहे आपण जाऊयात, आपण इकडं जाऊ, कुठं मार्केटला फिरायला, असं काहीतरी सांगितलं. आणि तिला रथमध्ये घातलं आणि नेल्यावर तिथं समोशरणाच्या पायरीजवळ आणलं तिच्या नकळत. आणि उतरल्यावर तिला कळालं की आपण इथं समोशरणात आलो आहे. आणि ती जबरदस्ती आपल्याला वर नेते म्हणल्यावर तिने आपले डोळे फोडून घेतले, मला तिथे यायचं नाही आहे. म्हणजे असं बघितल्यावर आता काय झालं, ह्या तिन्ही प्रसंगातून तिला बोध दिलं महावीरांनी की बघ, ह्या तिन्ही कंडिशन्स तुझ्या हातात असताना तू नाही बदलू शकत, तर हे तर नरकाचं आयुष्य त्यांनी बांधलेलं, स्वतः त्यांनी बांधले, मग ते मी कसं बदलू शकणार आहे. म्हणजे त्याचा काही उपाय नाही. जो होना है वह होने दो, होनी को स्वीकार करो. आणि मग त्यावेळेस तिने जाऊन त्या श्रेणिकाचं स्थितीकरण करते की हे जर घडणार आहे तर ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या सम्यक्त्वापासून च्युत होऊ नकात. म्हणजे कुठेही गेलो तरी पण आपण आनंदात जगू शकतो, म्हणून सम्यक्त्वाला धारण करा. जाणा हा मी मनुष्य नाही, जीव आहे, संसारी नाही, निसंसार स्वरूप आहे, करता नाही, ज्ञाता आहे, सर्वज्ञ स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, मी आहे, आहेच. ओम
विस